प्रत्यक्षात हे आंदोलन करण्यामागचा सगळ्यात मोठा उद्देश म्हणजे आज कुटुंबाचं पालनपोषण करणं आजच्या घडीला खूप कठीण झालेलं आहे. आज 4 महिन्यापासून म्हणजे घरमालकांचे किराये थकीत आहेत. फॅमिलीला कुटुंब चालवण्यास अडचण निर्माण होत आहे. आपल्या परिवाराला काही दिवाळीचं काही नियोजन करतो म्हटलं, दिवाळी आमचा हिंदूंचा सण आहे, याच्यामध्ये काही त्यांना नियोजन करून कपडे लत्ते काही घेतो म्हटलं, तीसुद्धा आज आमची परिस्थिती राहिलेली नाही आहे. त्यामुळे कुठेतरी आम्हाला वाटते की हे आमची दशा आपली शासनापर्यंत जावी आणि शासनाला कुठेतरी जाग यावं, याकरिता हे आमचं आंदोलन आहे. आता आमचं किराणा अजून आणला नाही, दिवाळीचा सण आला आहे, पोरांचं काही खरेदी नाही, काही नाही, घर कसं चालवायचं, का चालवायचं, अजून काही म्हणजे आमचं नियोजनच बसलं नाही. दिवाळीचं जाऊ द्या, पण हे 3 महिने झाले इतके अवघड चालले आहे आपलं चालवणं. कोण राशन नाही, काही नाही, कसं काय करायचं आता. अजून 1 रुपयाचं म्हणजे काही हेच नाही, मदत नाही कोणती, तर कसं करायचं. आम्हाला एवढंच सांगणं आहे का 3 महिन्यापासून जे पगार आहे ते आता तरी द्यायला पाहिजे, ह्या महिन्यामध्ये तरी व्हायला पाहिजे पगार. 3 महिने झाले किराणा नाही, कसं चालवायचं. इकडून तिकडून उधारवारी करून पैसे आणून आम्ही काहीतरी घर चालवतो, कसं तरी गुजारा करत आहे.